नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण मराठवाडा स्पेशल कढी धपाटे करणार आहोत। कुठलीही भाजणी न बनवता घरात असलेल्या पिठापासून अतिशय मऊ धपाटे आणि त्यांच्या सोबत कढी याची रेसिपी बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। अगोदर आपण धपाट्यांसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे, 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन पीठ। वाटण्यासाठी मी भरपूर इथे लसूण घेतलेला आहे, 1 चमचा एवढे जिरे, 4 ते 5 हिरवी मिरची आणि थोडेसे कोथिंबीरीचे देठ याचा आपण जाडसर वाटण तयार करून घेणार आहोत। इथे आपलं वाटण जाडसर वाटून झालेलं आहे। आता आपण थालीपीठ भिजवून घेणार आहोत। सगळे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। पूर्ण पीठाने इथे मिक्स करून घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण आता हळद टाकून घेणार आहोत, चवीनुसार मीठ, कांदा बारीक साईजचा बारीक चिरून घेतलेला, वाटण, हिरवी मिरची, लसूण याचं जाडसर वाटण तयार करून घेतलेले, कोथिंबीर भरपूर, तेल 2 पळी तेल टाकायचं आहे आपल्याला मऊ होण्यासाठी। छान मिक्स करून घ्यायचं। पूर्ण पिठाला आपलं तेल मसाले सगळं मिक्स झालं पाहिजे। पण छान एकजीव करून घेणार आहोत मिक्स करून। तुम्ही यामध्ये मेथीची भाजी सुद्धा टाकू शकता, पालकाची मेथीची जी आवडत असेल ती तुम्ही आता यावेळेस टाकू शकता पीठ भिजवण्यामध्ये। हे आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत। छान आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे। खूप छान लागतं हे धपाटे। आपलं पीठ इथं छान भिजून झालेलं आहे बघा, मस्त। आता याला आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण कढी बनवून घेणार आहोत। कढीसाठी लागणारे साहित्य 1 वाटी दही, अर्धी वाटी बेसन पीठ आणि वाटण्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण भरपूर, कोथिंबीर याचा आपण बारीक वाटण तयार करून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत, पीठ आणि दही। दह्याला थोडंसं आपण गुठळ्या याच्या मोडून घेणार आहोत। गुठळ्या मोडल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत। दह्याच्या छान गुठळ्या मोडलेल्या आहे, याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत। यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। बेसनाच्या आणि दह्याच्या गाठी राहायला नको, हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत मिक्स करून। बेसन आणि दही छान मिक्स झालेलं आहे। आपण आता ही बारीक वाटून आता फोडणीची तयारी करणार आहोत। फोडणी देण्यासाठी गॅसवरती मी आता कढई ठेवलेली आहे। कढई छान गरम झालेली आहे। यामध्ये तेल टाकून घेणार आहे, 1 पळी एवढं तेल आपलं छान गरम झालेलं आहे। यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली लगेचच जिरे टाकून घेणार आहोत, कढीपत्त्याचे पाणी मिक्स करून घ्यायचं। यामध्येच आपण आता हळद टाकून घेणार आहोत, मिरचीचं, लसूण आणि कोथिंबीरीचं बारीक वाटून घेतलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे। फोडणी आपल्याला ही छान शिजून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत। छान आपल्याला फोडणी आपली कळसून घ्यायची आहे। एक अर्धा मिनिटभर आपली फोडणी छान कलसलेली आहे। आता आपण दह्याचं आणि पिठाचं मिश्रण टाकून घेणार आहोत कढीमध्ये। यामध्ये पाणी आपल्याला जेवढी कढी हवी आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। यामध्ये चवीनुसार मीठ। आता आपण कढी छान शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने कढी केली तर खूप छान लागते, धपाट्यांसोबतही छान लागते, पोळीसोबत, भातासोबत, तुम्ही कशासोबतही ही कढी खाऊ शकता। खूप छान लागते ही कढी। ही कढी छान उकळलेली आहे, मस्त अशी कढी झालेली आहे आपली। कमी गॅसवरती
एक 3 ते 4 मिनिटात कढी शिजलेली आहे। याच्यावरती आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत। कोथिंबीर छान मिक्स करून घेणार आहोत। कढी आपली शिजलेली आहे। आपण आता लगेचच आपले धपाटे थापून घेणार आहोत। धपाटे थापण्यासाठी मी इथं खाली कोळपाट घेतलेला आहे, तुम्ही परात जरी घेतली तरी चालेल। सुती कपडा घेतलेला आहे आणि तो ओला करून घेतलेला आहे। आता आपण एक आपल्या पोळीच्या उंडा एवढा उंडा घेणार आहोत, छोटा मोठा। धपाटा तुम्हाला ज्या पद्धतीने थापायचा आहे तेवढा तुम्ही उंडा घेऊ शकता। याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून आपलं धपाटा छान थापून घ्यायचं आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम साईजचा आपल्याला धपाटा इथं थापून घ्यायचा आहे। तुम्ही धपाट्यांमध्ये भोपळा सुद्धा किसून टाकू शकता। हे बघा आपलं धपाटा इथं थापून झालेला आहे। याला आपण आता होल पाडून घेणार आहोत तेल सोडण्यासाठी। गॅसवरती आपला तवाही गरम झालेला आहे। आपण आता आपलं धपाटा भाजण्यासाठी टाकू। तवा छान गरम झालेला आहे, याला आपण तेल लावून घेणार आहोत। सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आहे आपल्याला तव्याला। छान तेल लावून झालेलं आहे। याच्यावरती आपण आपले धपाटे टाकणार आहोत। अशा पद्धतीने धपाटे पकडायचं आणि असं टाकायचं। रुमाल जर निघत नसेल तर पाण्याचा हात लावायचा रुमालाला आणि याला काढून घ्यायचं। याच्या होलमध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहोत सगळीकडून। छान आपल्याला आपले धपाटे आता भाजून घ्यायचं आहे दोन्ही वाणाला। हे बघा आपल्या धपाट्यावरची वरची पूर्ण काप सुकलेली आहे। आता आपण याला दुसऱ्या वाणालाही आपण भाजून घेणार आहोत। छान दोन्ही वाणाला आलटून पलटून आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आपलं धपाटे। बघा आपल्या धपाट्याचा पूर्ण घरभर सुगंध सुटलेला आहे। दोन्ही वाणाला आपलं धपाटे छान झालेलं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धपाटा छान भाजलेला आहे, हे आपण आता काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण पूर्ण धपाटे आपले बनवून घेणार आहोत। आपले धपाटे व कढी बनवून तयार झालेली आहे। रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही कढी धपाटे तुम्ही नक्की ट्राय करा। अतिशय रुचकर व तोंडाची चव वाढवणारे हे धपाटे सोबतच कढी आहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।